नमस्कार मित्रांनो. जीएमसी मुंबई म्हणजेच ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सर जे हॉस्पिटल ग्रुप डी भरती संदर्भात उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती, मेरिट लिस्टमध्ये नाव आले होते आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण केली होती, त्यांच्यासाठी आता सर्वात मोठा प्रश्न आहे, फायनल निकालानंतर पुढची प्रोसेस नेमकी काय असणार? सर्वात आधी, जर फायनल सिलेक्शन लिस्ट किंवा फायनल रिझल्ट पीडीएफ जाहीर झाला असेल, तर उमेदवारांनी त्या पीडीएफमध्ये आपले नाव, रोल नंबर, कॅटेगरी, पोस्ट नेम आणि रिमार्क्स नीट चेक करायचे आहेत. फक्त नाव दिसलं म्हणून लगेच जॉईनिंग झाली असं समजू नका. यानंतर पुढची प्रोसेस साधारणपणे अशी असते. पहिले फायनल सिलेक्टेड कॅन्डिडेट्सची यादी कन्फर्म होते. त्यानंतर सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी अपॉइंटमेंट ऑर्डर किंवा पुढील सूचना ऑफिशियल वेबसाईटवर किंवा संबंधित कार्यालयामार्फत दिल्या जाऊ शकतात. काही उमेदवारांसाठी मेडिकल फिटनेस, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रीमी लेअर, अनुभव प्रमाणपत्र किंवा इतर डॉक्युमेंट्स पुन्हा मागवले जाऊ शकतात. त्यामुळे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स सेट तयार ठेवा. जर तुमचं नाव वेटिंग लिस्टमध्ये असेल, तर लगेच टेन्शन घेऊ नका. कारण काही सिलेक्टेड कॅन्डिडेट्स जॉईनिंग करत नाहीत. डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम येतो किंवा सीट वेकंट राहते. अशावेळी वेटिंग लिस्टमधून संधी मिळू शकते. म्हणून कॅन्डिडेट्सनी रोज ऑफिशियल वेबसाईट चेक करावी, पीडीएफमध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि कोणत्याही फेक मेसेज किंवा व्हॉट्सॲप अफवांवर विश्वास ठेवू नये. जीएमसी मुंबई फायनल रिझल्ट, जॉईनिंग ऑर्डर, वेटिंग लिस्ट आणि पुढच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा रोल नंबर लिस्टमध्ये आलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा.